एक वाटी साबुदाण्यामध्ये एक बटाटा किसून तर पहा. तर आजची आपली ही रेसिपी आहे. एक बटाटा आपल्याला साबुदाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे. कच्चाच बटाटा घेतलेला आहे मी. एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मस्तपैकी छान भिजलेला आहे, मऊ असा. साबुदाणा मस्तपैकी एका टोपल्यात किंवा छोट्याशा तुम्हाला जर प्लेट असेल तर प्लेटमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. काढून घ्यायचं, त्याच्यामध्ये मस्तपैकी एक बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाटा वगैरे उकडायचा नाही आहे. झटपट खायची आणि तयारी झालेली नसेल काही बनवायची तर तुम्ही हे उपवासाला नक्की ट्राय करा. छान लागतं. खायला पण हेल्दी आहे आणि उपवासासाठी एकदम छान अशी रेसिपी आहे. 1 चमचा मिरची पावडर घातलेला आहे मी. थोडंसं आपल्याला मीठ घालायचं त्याला आणि शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे भरपूर. शेंगदाण्याचा कूट भरपूर घातला की छान लागतं खायला. मस्त त्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. छान बाइंडिंग येईन असं. कारण आपण बटाटा वगैरे कच्चा घातलेला आहे. त्याच्यात बाइंडिंग करण्यासाठी आपल्याला एक भगरीचं पीठ त्याला 2-4 चमचे ॲड करायचं आहे. तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही बटाटा उकडून घ्या. माझ्याकडं आहे म्हणून मी हे किसलेला बटाटा त्याच्यात ॲड करून घेतलेला आहे. मस्तपैकी छान असं त्याला मळून घ्यायचं आहे. त्याचा छान असा गोळा करायचा आहे. जर वाटत नसेल गरज आहे तर तुम्हाला भगरीचे पीठ ॲड करायची गरज नाही आहे. पण ते छान क्रिस्पी होतात तुम्ही जर भगरीचे पीठ त्याच्यात ॲड केलं तर. मस्तपैकी त्याला छान परत मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. भगरीचं पीठ टाकलं मस्त असं जसं आपण आता भाकर वगैरे करतो तर कशी बाइंडिंग बसते त्याची, तसंच त्याचं पण बसत असतं. बघता तुम्ही छान असा चिकटपणा सुटलेला आहे त्याला. मस्तपैकी हाताला थोडं असं तेल लावून घ्यायचं. मस्त त्याचे छान असे वडे करून घ्यायचे. तर जसं आपण मेंदू वडा करतो तसं मी ह्याची म्हणजे बनवलेलं आहे काहीतरी नवीन म्हणून. मधून थोडंसं छोटं असं छिद्र करून घेतलेलं आहे आणि छान असे त्याचे मस्तपैकी वडे बनवून घेतलेले आहेत. एका वाटीमध्ये भरपूर असे झालेले आहेत. 2 व्यक्ती आरामात खाऊ शकतात एवढे आहेत. तुमच्या घरात जास्त सदस्य असतील तर तुम्ही जास्त बनवा आणि मी थोडंच बनवायचं होतं मला म्हणून मी एकच वाटी भिजवलेला होता साबुदाणा. मस्तपैकी छान असं तेल लावून घ्यायचे, नाहीतर ते चिटकतं हाताला. छानपैकी तेल लावून घ्यायचं. मस्तपैकी मग जसे आकाराचे तुम्हाला हवे तशा आकाराचे तुम्ही करून घ्या. वाटलंच तर तुम्ही साधं आपण जसं करतो तसंही करू शकता आणि असं आवडलं मलाही छान वाटत होतं म्हणून मी असं थोडंसं वेगळ्या प्रकारे बनवलेलं होतं. सगळ्या प्रकारे करून घ्यायचं. मस्तपैकी 6-7 झालेले होते माझे असे आणि तेल ठेवलेलं आहे तापायला. गॅस थोडा कमी ठेवायचा आणि एकदम फुल गॅसवर तळलं की मग वरून ते छान लाल दिसतात आणि मधून कच्चेच राहतात. मग त्याला छान असं कारण आपला साबुदाणा वगैरे सगळं भिजलेलं आहे म्हणा, पण त्याला थोडंसं वेळ लागतं. गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवायची. कमी गॅसवर त्याला मंद आचेवर छान असं तळून घ्यायचं. तर माझं बघा हे असं तळून रेडी आहे. तळून रेडी झालं की मस्तपैकी त्याला काढून घ्यायचे आपल्याला. मस्तपैकी त्याला छान असा कलर चेंज झालेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यात हिरवी मिरचीही घालू शकता. पण मला हे माझ्या मुलीसाठी बनवायचं होतं ब्रेकफास्टसाठी म्हणून मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. ते पण एकदम थोडंसं, जास्त नाही घातलेलं आहे. माझी ही रेसिपी तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की